शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या ऊसाला मोठी भरणी करत आहोत. यामध्ये आपण एकरी डोस 10-26-26च्या 2 बॅग घेतलेल्या आहेत. निंबोळी 2 बॅग घेतलेली आहे. पोटॅश 2 बॅग घेतलेली आहे. मायक्रोन्यूट्रंट 10 किलो घेतलेला आहे. सल्फर 10 किलो घेतलेला आहे. मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो घेतलेला आहे. ऑर्गॅनिक खताच्या 2 बॅग घेतलेल्या आहेत. ह्युमिक ॲसिड 10 किलो घेतलेला आहे. सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम आहे आणि युरियाची 1 बॅग घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, ऊसाला बरोबर 5 महिने पूर्ण झालेले आहेत. 1 डिसेंबरची आपण लागवड केली होती, कांडी लागवड. थंडीत ऊस सापडल्यामुळे ऊसाची पहिल्या महिन्यात वाढ काय झालेली नव्हती. उगवण क्षमता हळूहळू ऊस लेट उगवला, त्याच्यामुळे 5 महिने लागले मोठे भरणी करायला ऊसाला. नाहीतर 4 महिन्यात भरणी पूर्णपणे व्हायला पाहिजे होती. थंडीमुळे 1 महिना लेट झाला. पहिल्या 1 ते 1.5 महिन्यांनी आपण बैलाच्या साहाय्याने रेग मारली होती. बेसल डोस टाकून रेग मारली होती. रेग मारल्यानंतर आपण एक फवारणी घेतली, कीटकनाशक, बुरशीनाशक, मायक्रोन्यूट्रंट, टॉनिक वगैरे, GA 6BA हे सगळं मिक्स करून आपण एक फवारणी घेतली होती. त्याच्यानंतर 3 ते 3.5 महिन्यांनी परत बैलाच्या साहाय्याने आपण खोडकी मारली होती. असाच बेसल डोस टाकून घेतला होता आणि खोडकी मारल्यानंतर देखील आपण एक फवारणी घेतली होती. त्याच्यामध्ये देखील आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आलटून पलटून घेतले होते. GA वगैरे 6BA, मायक्रोन्यूट्रंट घेतले होते. आणि आता देखील आपल्या ऊसाला 5 महिने पूर्ण होऊन आपण आता पॉवर टिलरच्या साहाय्याने मोठी भरणी करत आहोत. याच्यामध्ये देखील आपण बांधणी झाल्यानंतर एक फवारणी घेणार आहोत. GA, मायक्रोन्यूट्रंट, 6BA, कीटकनाशक, बुरशीनाशक याची आपण फवारणी घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, 3-4 कांड्यावरती ऊस आहे. ऊसाला काळुकी वगैरे जबरदस्त आहे. कीड, विशेष म्हणजे कीड रोग कुठलाही नाही पानांवरती. आपण वेळोवेळी फवारणी केल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव काहीच दिसत नाही आहे प्लॉटमध्ये. अतिशय जबरदस्त काळुकी आहे ऊसाला. तर तुम्ही देखील 3 डोस आणि 3 फवारण्या जर घेतल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ऊस तुमचा निघेल. आवरेज पण निघेल चांगले आणि ऊस देखील चांगला पोचतो. तर माहिती कशी वाटली मित्रांनो? माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.